मित्रांनो नमस्कार. ॲडव्होकेट शिवाजी क्षीरसागर यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. काल आपण पाहिलं भारतीय न्याय संहिता याची थोडक्यात माहिती मी काल दिली होती. आज आपण प्रत्यक्ष चॅप्टर वाईज डिस्कशन करणार आहोत. आपण आज चॅप्टर 1 विस्तारानं समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. चॅप्टर 1 जो आहे BNSचा म्हणजे भारतीय न्याय संहिता याचा जो चॅप्टर 1 आहे त्याच्यामध्ये काय दिलंय, सेक्शन 1, 2 आणि 3 फक्त 3 सेक्शन पहिल्या चॅप्टरमध्ये आहेत. त्यातला पहिला सेक्शन जो आहे त्याला आपण म्हणतो नेहमीच्या प्रमाणे शॉर्ट टायटल अँड कमेन्समेंट अँड ॲप्लिकेशन. तर ॲप्लिकेबिलिटी या कायद्याला काय म्हणायचं, त्याचं ॲप्लिकेशन कसं राहील याच्याबद्दलचा पहिला सेक्शन आहे. दुसरा सेक्शन जो आहे चॅप्टर 1 मधला तो आहे डेफिनिशनचा आणि तिसरा सेक्शन जो आहे तो जनरल एक्सप्लेनेशन असा सेक्शन आहे. तर तुम्हाला आठवत असेल जे वकिली करतात, ज्यांनी इंडियन पिनल कोडचा अभ्यास केलेला आहे त्यांना माहिती आहे की इंट्रा टेरिटोरियल अँड एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन ऑफ इंडियन पिनल कोड असा एक टॉपिक होता पूर्वी. म्हणजेच सेक्शन 2 ते 4 हे इंट्रा अँड एक्स्ट्रा टेरिटोरियल ऑपरेशन ऑफ द कोड याबद्दल सांगत होते. तर आता काय झालेलं आहे, BNS या नवीन भारतीय न्याय संहितेमध्ये त्याचा समावेश फक्त एकाच सेक्शनमध्ये करून टाकलेला आहे, तो म्हणजे पहिला सेक्शन. तर पहिल्या सेक्शनमध्ये त्याचं नाव जरी हे असेल शॉर्ट टायटल कमेन्समेंट अँड ॲप्लिकेशन तरी त्याचे सबसेक्शन 6 करण्यात आलेले आहेत. तर त्यामध्ये या गोष्टीचा समावेश आहे. तर त्या सबसेक्शन 1 मध्ये सांगितलेलं आहे काय की दिस ऍक्ट मे बी कॉल्ड द भारतीय न्याय संहिता 2023. या कायद्याला असं संबोधण्यात येईल की हे भारतीय न्याय संहिता 2023 असं म्हटलं जाईल. त्यानंतर त्याची दिलेली आहे कमेन्समेंट अँड एन्फोर्समेंट ऑफ द डेट. आता हा कमेन्समेंट याला मी पहिलंच सांगितलं की याला जे सँक्शन आहे ॲसेंट जी आहे गव्हर्नरची ती कधी मिळालेली आहे, त्याला सँक्शन मिळालेलं आहे तर 25 डिसेंबर 2023ला सँक्शन मिळालेलं आहे. आणि ॲप्लिकेबिलिटी काय आहे 1 जुलै 2024. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आहे परीक्षेच्या दृष्टीनं वगैरे विद्यार्थ्यांना की टेरिटोरियल ज्युरिडिक्शन त्याचं कार्यक्षेत्र काय राहील. तर ते टेरिटोरियल ज्युरिडिक्शन जे पूर्वी आपल्याला शिकवलं जायचं की इंट्रा अँड एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन तेच यामध्ये पुन्हा एकदा आहे. तिथे कसं आहे, एव्हरी पर्सन शॅल बी लायबल टू पनिशमेंट अंडर धिस संहिता अँड नॉट अदरवाईज फॉर एव्हरी ऍक्ट ऑर ओमिशन. ऍक्ट ऑर ओमिशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ऍक्ट म्हणजे पॉझिटिव्ह ऍक्ट अँड ओमिशन म्हणजे निगेटिव्ह ऍक्ट. पॉझिटिव्ह ऍक्ट मीन्स व्हॉट, डुईंग समथिंग विच इज प्रोहिबिटेड बाय लॉ is act of commission and omit to do something which is made obligatory by law is act of omission. म्हणजे एखादं कृत्य जे कायद्यानं करू नये म्हणून सांगितलं ते करणं म्हणजे ऍक्ट ऑफ कमिशन आणि ऍक्ट ऑफ ओमिशन म्हणजे जे कायद्यानं बंधनकारक आहे करायला ते न करणं म्हणजे ऍक्ट ऑफ ओमिशन. त्याकरता एक नेहमी उदाहरण दिलं जायचं की एखाद्या कैद्याला जर तुरुंगामध्ये विनाकारण मारहाण केली तर ते ऍक्ट ऑफ कमिशन झालं. आणि जर दुसऱ्या एका जेलरनं त्याला अन्न प्रोव्हाइड केलं नाही, उपवाशी ठेवलं म्हणजे त्याच्यावर अन्न देण्याची जबाबदारी असताना त्यानं ते ऍक्ट ऑफ ओमिशन केलं, तर याला म्हणतात पॉझिटिव्ह ऍक्ट अँड निगेटिव्ह ऍक्ट. तर सेक्शन 1 सब क्लॉज 3 मध्ये एव्हरी पर्सन शॅल बी लायबल टू पनिशमेंट अंडर दिस संहिता अँड नॉट अदरवाईज for every act or omission contrary to the provisions thereof which shall be guilty within India. म्हणजे या सेक्शन मधले महत्वाचे शब्द कुठले आहेत की एव्हरी पर्सन, इथं सिटीजनचा संबंध नाही. ज्यानं कुणी भारतामध्ये हे जे ह्या संहितेच्या विरोधामध्ये कृत्य केलं असेल तो प्रत्येक व्यक्ती त्या गुन्ह्यासाठी पात्र आहे असं यामध्ये नमूद केलेलं आहे. आता हे विदिन इंडिया आणि एव्हरी पर्सन हे 2 महत्वाचे शब्द आहेत. एव्हरी पर्सन इन्क्लुड्स द सिटीजन ऑफ इंडिया ॲज वेल एज नॉन सिटीजन ऑफ इंडिया, प्रत्येकच व्यक्ती. आणि विदिन इंडिया म्हणजे भारतामध्ये केलेलं कृत्य. आता ह्या विदिन इंडियाचा स्कोप सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे की इंडिया म्हणजे काय,
तर इंडियन टेरिटरी प्लस मेरीटाईम बेल्ट. मेरीटाईम बेल्ट म्हणजे आपल्या समुद्रकिनाऱ्यापासून 12 नॉटिकल माइल्स जो असतो तो भारताचा प्रदेश समजला जातो. म्हणजे त्या सुद्धा प्रदेशामध्ये जर एखादा कृत्य केलेलं असेल तर त्याला हा इंडियन पिनल कोड लागू होतो. त्याला म्हणतात विद इन इंडिया. आणि मग त्या 12 नॉटिकल माइल्सच्या पलीकडे हायसीज चालू होतो, त्याच्यावर कोणाचाही मालकी नाही. ते ऍक्ट कमिटेड ऑन हायसीज म्हणतात. तर हे लक्षात घ्यायचं की इंट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शनचा हा स्कोप आहे. त्यानंतर सबसेक्शन 4 याच्यामध्ये काय सांगितलंय, एनी पर्सन लायबल बाय एनी लॉ फॉर टाइम बिंग इन फोर्स इन इंडिया टू बी ट्राइड फॉर अन ऑफेन्स कमिटेड बियॉन्ड इंडिया. आता ह्या 4 आणि 5 मध्ये जो स्कोप सांगितलेला आहे पर्टिक्युलरली सब क्लॉज 5 मध्ये, तर त्याचा स्कोप असा सांगितलाय, तो सांगतो एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन. आता आपण पाहिलं की इंट्रा टेरिटोरियल म्हणजे भारतामध्ये जर कृत्य केलं असेल तर प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे. तो म्हणू शकत नाही की मी फॉरेनचा आहे मला लागू नाही, तर तो भारतात कृत्य केलेला आहे, यू आर लायबल. आता बियॉन्ड ज्युरिडिक्शन म्हणजे भारताच्या बाहेर झालेला म्हणजे एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन. त्याच्यामध्ये काय सांगतं की एनी सिटीजन ऑफ इंडिया इन एनी प्लेस विदाउट अँड बियॉन्ड इंडिया. म्हणजे भारतीय नागरिक भारतामध्ये कृत्य करू द्यात किंवा भारताच्या बाहेर त्यानं कृत्य करू द्यात, ही विल बी हेल्ड लायबल फॉर दी व्हायोलेशन ऑफ दिस लॉ. म्हणजेच एनी सिटीजन हा एक शब्द वापरलाय पहिल्यांदा सब क्लॉज ए मध्ये, सेक्शन 1 सब क्लॉज 5 त्याचा सब क्लॉज स्मॉल ए. व्हॉट इट सेज, एनी सिटीजन ऑफ इंडिया इन एनी प्लेस विदाउट अँड बियॉन्ड इंडिया. आणि त्याच्यामधला बी, एनी पर्सन ऑन एनी शिप और एअरक्राफ्ट रजिस्टर्ड इन इंडिया व्हेरेवर इट मे बी. आता ह्या सेक्शन सब क्लॉज 5 मध्ये 2 प्रकार केलेले आहेत. एनी सिटीजन असेल तर त्याला कुठल्याही जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ द्या, त्याचा हा संहिता पिछा सोडणार नाही. परंतु समजा एखादा रजिस्टर्ड जहाज आहे किंवा भारताचा फ्लॅग असणारं हवाई जहाज किंवा जहाज पाण्यामध्ये असेल किंवा आकाशामध्ये असेल, त्यामध्ये जर कुठला ऑफेन्स झाला तर तिथं तो कुठल्या सिटीजननं केला असं म्हणायचं नाही. तो एनी पर्सन इज लायबल फॉर अन ऑफेन्स पनिशेबल बाय धिस कोड. प्रत्येक व्यक्ती या कायद्याखाली जबाबदार आहे. कधी, जर तो गुन्हा भारतीय जहाजामध्ये भारतामध्ये रजिस्टर झालेल्या जहाजामध्ये केलेला असेल तर त्याला काय म्हणतात, फ्लोएटिंग आयलँड थेरी. फ्लोएटिंग आयलँड थेरी म्हणजे काय, ते तरंगतं जहाज जे आहे त्याच्यावर जर भारताचा झेंडा असेल तर ते तरंगतं जहाज हा भारताचा भूप्रदेश समजला जातो, ते एक आयलँड आहे असं समजलं जातं. त्याचप्रमाणे जर समजा हवेमध्ये विमान आहे आणि ते भारतीय विमान आहे, त्याच्यामध्ये जर कुठला गुन्हा घडला असेल तर तो कुठल्या नागरिकानं केला याला महत्व नाही, एनी पर्सन त्याला जबाबदार आहे. म्हणून याला म्हणतात एक्स्ट्रा टेरिटोरियल ऑपरेशन ऑफ दी भारतीय न्याय संहिता. मग परीक्षेमध्ये कधी कधी येतं इंट्रा डिस्कस फुल्ली द इंट्रा अँड एक्स्ट्रा टेरिटोरियल ऑपरेशन ऑफ भारतीय न्याय संहिता असं विचारलं तर तुम्हाला हा सेक्शन 1 माहिती पाहिजे. तर आपण ह्या सेक्शनमध्ये काय पाहिलं, सेक्शन 1 मध्ये कमेन्समेंट ऑफ दिस ऍक्ट कधीपासून लागू झाला, त्यानंतर इंट्रा टेरिटोरियल ऑपरेशन काय राहील आणि एक्स्ट्रा टेरिटोरियल ऑपरेशन काय राहील, ह्याच महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर सेक्शन 2 जो आहे, चॅप्टर 1 पाहतोय आता फक्त आपण. चॅप्टर 1 मध्ये फक्त 3 सेक्शन आहेत, परंतु ते खूप मोठा सेक्शन आहे दुसरा डेफिनिशनचा. चॅप्टर 1 यामध्ये पहिला आपण पाहिलं कमेन्समेंट ऑफ दिस ऍक्ट. दुसरा जो हे आहे सेक्शन तो आहे डेफिनिशन्सचा. आता ह्या डेफिनिशन्स मध्ये सेक्शन 2 सब क्लॉज 1 पासून 38 पर्यंत आहेत. 1 पासून 38 पर्यंत सेक्शन 2 आहे. तर सेक्शन 2 याचा टायटल काय आहे, डेफिनिशन्स, व्याख्या. ह्या व्याख्या करणं फार अत्यंत महत्वाचं आहे, कारण ते पुढे प्रत्येक ठिकाणी ते शब्द वापरलेले गेलेले आहेत. जर त्याची व्याख्या नसेल तर अर्थ राहणार नाही. तर त्याच्यातला पहिला जो आहे सब क्लॉज, आता आपण सब क्लॉज पासून पाहायचं. तर सब क्लॉज 1 काय सांगतो, ऍक्ट, ACT ऍक्ट.
ऍक्ट म्हणजे काय? कृत्य. त्याची डेफिनेशन दिलेली आहे. दुसरं दिलेलं आहे ॲनिमल. ॲनिमलची सुद्धा डेफिनेशन यामध्ये दिलेली आहे. तर ॲनिमलची डेफिनेशन काय आहे? एनी लिव्हिंग क्रिएचर अदर दॅन ए ह्युमन बिईंग. म्हणजे कुठलीही कुणीही जे लिव्हिंग आहे, जीवित आहे, पण जे ह्युमन बिईंग नाही ते सगळे ॲनिमल. म्हणजे हे निगेटिव्ह डेफिनेशन समजायचं की जीवित आहे परंतु ह्युमन बिईंग नाही ते सगळे ॲनिमल. अशी डेफिनेशन ॲनिमलची दिलेली आहे 2 मध्ये. 2-2. आता आपण काय पाहतोय? डेफिनेशनचा क्लॉज 1, 2, 3 चालू आहे आपलं. तिसरी डेफिनेशन दिलेली आहे चाइल्ड. अत्यंत महत्वाची डेफिनेशन आहे. चाइल्डची डेफिनेशन लक्षात घ्या. मीन्स एनी पर्सन बिलो द एज ऑफ 18 इयर्स. 18 वर्षाच्या आतला प्रत्येक व्यक्ती हा चाइल्ड समजला जाईल. त्यानंतर 4 मध्ये मी जे 1, 2, 3, 4 म्हणतोय ना ते सबक्लॉज समजायचे. सेक्शन 2चा 1, 2चा 2, 2चा 3, 2चा 4 असं समजायचं. आता मी याच्या पुढे फक्त 3, 4 असा उल्लेख करीन. तर सेक्शन 2चा 3 जो आहे तो चाइल्डची डेफिनेशन नव्यानं आलेली आहे. 4 जे आहे सबसेक्शन त्याच्यामध्ये काउंटरफीट. अ पर्सन इज सेड टू काउंटरफीट हू कॉजेस वन थिंग टू रिझेम्बल अनदर थिंग इंटेंडिंग बाय मीन्स ऑफ दॅट रिझेम्बलन्स टू प्रॅक्टिस डिसेप्शन और नोईंग इट टू बी लाईकली दॅट डिसेप्शन विल देअर बाय बी प्रॅक्टिस. म्हणजे नोटांचं डुप्लिकेट नोटा करणारे वगैरे काउंटरफीट. डुप्लिकेशन करणे म्हणजे काउंटरफिटिंग म्हणतात त्याला. त्यानंतर येतं 5. त्याच्यामध्ये कोर्टाची डेफिनेशन सुद्धा दिलेली आहे. कोर्ट मीन्स अ जज. कोर्ट मीन्स अ जज हू इज एम्पॉवर्ड बाय लॉ टू ऍक्ट ज्युडिशियली alone or a body of judges which is empowered by law to act judicially as body when such judge or body of judges acting judicially. जज आता जे डेफिनेशन कोर्टची काय म्हणलेली आहे की ही जे कोर्ट इज ए जज हु इज ऍक्टिंग ॲज ए ज्युडिशियली. म्हणजे रस्त्याने फिरत असताना तो कोर्ट नाही आहे. तो जेव्हा कोर्टामध्ये बसून कामकाज करत असेल तेव्हाच तो कोण आहे? जज आहे, कोर्ट आहे. अदरवाईज ही इज नॉट ए कोर्ट. म्हणून तिथं फार शब्द महत्वाचा आहे की वेन ही इज द जज इज ऍक्टिंग ज्युडिशियली असा शब्द वापरलेला आहे. त्यानंतर डेफिनेशन दिली डेथ. म्हणजे मृत्यूची सुद्धा व्याख्या इथं केली आहे. डेथ मीन्स द डेथ ऑफ ए ह्युमन बिईंग अनलेस द कॉन्ट्ररी अपियर्स फ्रॉम द कॉन्टेक्स्ट. म्हणजे डेथ म्हणजे काय? डेथ ऑफ ए ह्युमन बिईंग. जर त्याचा कुठेकडे दुसरा अर्थ नसेल तर डेथ समजायचं फक्त. मृत्यू म्हणजेच मृत्यू. त्यानंतर डिसऑनेस्टलीची डेफिनेशन दिलेली आहे. डिसऑनेस्टली. आता डिसऑनेस्टलीची डेफिनेशन काय दिलेली आहे? पूर्वीची डेफिनेशन आहे. डिसऑनेस्टली मीन्स डुईंग एनिथिंग विथ इंटेन्शन ऑफ कॉजिंग रॉंगफुल गेन टू वन पर्सन और रॉंगफुल लॉस टू अनदर पर्सन. और शब्द आहे, अँड नाही. म्हणजे एखाद्याला रॉंगफुल लॉस करणं म्हणजे डिसऑनेस्टली समजायचं. किंवा एखाद्याला रॉंगफुल गेन मिळवून देणं हे सुद्धा डिसऑनेस्ट समजायचं. तर डिसऑनेस्टलीची डेफिनेशन आहे सबक्लॉज 7 मध्ये. त्यानंतर डेफिनेशन दिलेली आहे डॉक्युमेंट. डॉक्युमेंट कशाला म्हणायचं? डॉक्युमेंट्स मीन्स एनी मॅटर एक्सप्रेस्ड ऑर डिस्क्राइब्ड अपॉन एनी सबस्टन्स. आता आपल्याला डॉक्युमेंट म्हणजे फक्त कागद वाटतं तसं नाही. एखाद्यानं जर भिंतीवर जरी एखाद्याचं पॉकेट मारताना चित्र काढलं तर ती भिंत म्हणजे डॉक्युमेंट असू शकतं. जिथं एक्सप्रेशन आहे ते डॉक्युमेंट. अशी डेफिनेशन डॉक्युमेंटची आहे. त्यानंतर फ्रॉड्युलंटलीची डेफिनेशन आहे 9 मध्ये. सबक्लॉज 9 इट डिफाईन्स फ्रॉड्युलंटली. फ्रॉड्युलंटलीची डेफिनेशन दिलेली आहे. त्यानंतर दिलेली आहे डेफिनेशन. आता फ्रॉड्युलंटलीची जर डेफिनेशनच एक ओळीत पाहिजे असेल तर मीन्स डुईंग एनिथिंग विथ द इंटेन्शन टू डिफ्रॉड बट नॉट अदरवाईज. इंटेन्शन टू डिफ्रॉड. एखाद्याला फ्रॉड करणं म्हणजे इंटेन्शनली हेतुपुरस्सर फ्रॉड करणं म्हणजे फ्रॉड्युलंटली. इंटेन्शन टू डिफ्रॉड शब्द असा लक्षात ठेवायचा. इंटेन्शन टू डिफ्रॉड. त्यानंतर सबक्लॉज 10 मध्ये दिलेली आहे डेफिनेशन जेंडर. द प्रोनाउन ही अँड इट्स डेरिव्हेशन्स आर युज्ड ऑफ एनी पर्सन अदर दॅन मेल, फिमेल और ट्रान्सजेंडर. ही कुणासाठी वापरलेलं आहे ते जेंडरची डेफिनेशन इथे दिलेली आहे. आपल्याला बरेच वेळा डेफिनेशन कामाला येते ती म्हणजे कुठली? गुडफेथ. गुडफेथची डेफिनेशन बऱ्याच वेळेला आपल्याला कामाला येते याच्यामध्ये. तर ती दिलेली आहे 11 मध्ये. आता पूर्वीचं विसरूनच जायचं. पूर्वी कुठं होतं ते बघायचं नाही. आता आपण फक्त
BNSच बघायचं. आता गुड फेथची डेफिनेशन जी आहे ती सुद्धा जनरल क्लॉजेस ऍक्ट मध्ये वेगळी आहे आणि या संहितेमध्ये वेगळी आहे. इथे जी निगेटिव्ह डेफिनेशन दिलेली आहे पहा कशी दिलेली आहे. याला निगेटिव्ह डेफिनेशन का म्हणतो तर या डेफिनेशनची सुरुवात नथिंग ना आहे. नथिंग इज सेड टू बी डन or believed in good faith which is done or believed to be done without due care and attention. जी गोष्ट ड्यू केअर अँड अटेन्शन न केली गेली नाही ती गुड फेथ मध्ये केली नाही असं समजण्यात येईल. म्हणजे शब्दाला कुठल्या महत्व दिलेलं आहे ड्यू केअर अँड अटेन्शन. जनरल क्लॉजेस मध्ये डेफिनेशन अशी नाही तिथं पॉझिटिव्ह डेफिनेशन आहे. ती काही सांगत बसत नाही तुमच्या गोंधळ होईल. तुम्ही स्वतः बघून घ्या. जनरल क्लॉजेस ऍक्ट यामध्ये गुड फेथची डेफिनेशन पॉझिटिव्ह दिलेली आहे आणि इथं मात्र निगेटिव्ह डेफिनेशन दिली आहे. निगेटिव्ह डेफिनेशन मध्ये देत असताना नथिंग इज सेड टू हॅव बीन डन इन गुड फेथ विच इज नॉट डन विथ ड्यू केअर अँड अटेन्शन. जी गोष्ट ड्यू केअर अँड अटेन्शन न केली नाही ती गोष्ट गुड फेथ मध्ये केलेली नाही. म्हणजे मी ही एक गोष्ट करत असताना गुड फेथ मध्ये केली असं जर मला सिद्ध करायचं असेल तर मी काय सिद्ध केलं पाहिजे की मी योग्य ती काळजी घेतलेली होती. मी ड्रायव्हिंग करत होतो, मी योग्य अप्लाय केला ब्रेक, माझ्या साईडनं मी व्यवस्थित चाललो होतो म्हणून मी जे कृत्य केलेलं आहे ते गुड फेथ मध्ये केलेलं आहे मला क्षमा असावी असं आपण कोर्टाला पॉझिटिव्हली समजून द्यावं लागतं. म्हणजे ड्यू केअर अँड अटेन्शननं तुम्ही केलेलं कृत्य जे असेल तर जबाबदारी तुमची आहे ती प्रूव्ह करण्याची. त्यानंतर महत्वाची डेफिनेशन म्हणजे गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट मीन्स सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट अशी डेफिनेशन दिलेली आहे 12 मध्ये. 13 मध्ये हार्बरची डेफिनेशन दिलेली आहे. हार्बर इन्क्लूड सप्लाइंग ए पर्सन विथ शेल्टर फूड ड्रिंक. आता हार्बरिंग म्हणजे काय की गुन्हेगाराला कुठल्याही पद्धतीचं सहकार्य करणे. गुन्हा करून तो लपून बसलेला आहे त्याला तुम्ही अन्न वस्त्र निवारा किंवा कुठल्याही प्रकारची जर मदत केली तर त्याला हार्बरिंग म्हणतात. हार्बरिंग. त्यानंतर 14 मध्ये इंजुरी महत्वाची डेफिनेशन आहे. इंजुरीला आपल्याला काय वाटतं की जखम म्हणजे इंजुरी, तसं नाहीये. इंजुरी मध्ये काय काय इन्क्लूड आहे. इंजुरी मीन्स एनी हार्म व्हॉट एव्हर इलिगली कॉज टू एनी पर्सन इन बॉडी माइंड रेप्युटेशन ऑर प्रॉपर्टी. हे 4 शब्द महत्वाचे आहेत इंजुरीसाठी. बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं की इंजुरी म्हणल्यानंतर डॉक्टरचं सर्टिफिकेट लागतं, तसं नाही. हार्म टू रेप्युटेशन इज इंजुरी, हार्म टू प्रॉपर्टी इज इंजुरी, हार्म टू बॉडी इज इंजुरी, हार्म टू माइंड इज ऑल्सो इंजुरी. बॉडी माइंड प्रॉपर्टी अँड रेप्युटेशन या 4 गोष्टीला हार्म करणं म्हणजे इंजुरी समजलं जातं. म्हणजे इंजुरी प्रूव्ह करण्याकरता तुम्हाला हे आवश्यक आहे. त्यानंतर 15 मध्ये दिलेलं आहे इलिगल अँड लिगली बाउंड टू डू. एखादी गोष्ट इलिगल काय समजायची आणि लिगली बाउंड टू डू म्हणजे काय याची डेफिनेशन दिलेली आहे. जशी कोर्टाची डेफिनेशन मगाशी आपण पाहिली तशी जज या शब्दाची सुद्धा डेफिनेशन ही 16 मध्ये आहे. Judge means a person who is officially designated as a judge and includes a person who is empowered by law to give in any legal proceeding, civil or criminal, a definitive judgment or a judgment which, if not appealed against, would be definitive, or a judgment which, if confirmed by some other authority, would be definitive, or who is one of a body of persons which body of person is empowered by law to give such judgment. ह्यातला कीवर्ड काय आहे. एम्पॉवर्ड बाय लॉ टू गिव्ह अ जजमेंट. ज्या व्यक्तीला कायद्यानं निर्णय देण्याचा अधिकार आहे ती व्यक्ती जज समजली जाईल या डेफिनेशन प्रमाणे. त्यानंतर 17 मध्ये जे दिलेलं आहे ते डेफिनेशन आहे महत्वाची लाईफ. लाईफची डेफिनेशन दिलेली आहे. लाईफ मीन्स द लाईफ ऑफ ए ह्युमन बिईंग unless the contrary appears from the context. फक्त लाईफ हा शब्द दुसरीकडे कुठे काही दिलेला नसेल तर लाईफ ऑफ ए ह्युमन बिईंग समजायचं. जनावराच्या लाईफला लाईफ समजायचं नाही या कोड प्रमाणे. त्यानंतर लोकल लॉ महत्वाची एवढी डेफिनेशन नाही आहेत, काही काही महत्वाच्या नाहीत. सेक्शन 19 म्हणजे सबक्लॉज 19 मध्ये मॅनची डेफिनेशन दिलेली आहे. आपल्याला वाटतं मॅन म्हणल्यानंतर आपल्यासमोर मोठी व्यक्ती येते, इथं तसं नाहीये. त्या वयाचा संबंध नाही. मॅन मीन्स अ मेल ह्युमन बिईंग ऑफ एनी एज. 1 वर्षाचा जरी मुलगा असेल, पुल्लिंगी असेल, मुलगा असेल तर तो ह्या डेफिनेशन प्रमाणे मॅन समजला जाईल इररिस्पेक्टिव्ह ऑफ एज. त्याचं एज महत्वाचं नाही. त्यानंतर मंथ अँड इयरची डेफिनेशन आहे.
महत्वाच्या डेफिनेशन मध्ये जर बघायचं असेल तर मुव्हेबल प्रॉपर्टीची डेफिनेशन याच्यामध्ये दिलेली आहे. कशामध्ये दिली? 9 मध्ये दिलेली आहे. सॉरी, मुव्हेबल प्रॉपर्टी सेक्शन 21 मध्ये दिली. सॉरी, 21. तर 21 कशाचा? डेफिनेशन सेक्शन 2 सब क्लॉज 21 मध्ये मुव्हेबल प्रॉपर्टी इन्क्लूड्स अ प्रॉपर्टी ऑफ एव्हरी डिस्क्रिप्शन एक्सेप्ट लँड अँड थिंग्स अटॅच्ड टू द अर्थ. ज्या गोष्टी अर्थला अटॅच केलेल्या नाहीत त्या सर्व गोष्टीला काय समजायचं? मुव्हेबल प्रॉपर्टी. उदाहरणार्थ, झाड जर आहे एखादं, ते जोपर्यंत जमिनीपासून सेपरेट केलं नाही तोपर्यंत ती मुव्हेबल प्रॉपर्टी नाही. वन्स इट इज कट डाऊन इट बिकम्स मुव्हेबल प्रॉपर्टी. जमिनीपासून सेपरेट असणाऱ्या सर्व प्रॉपर्टीजला मुव्हेबल प्रॉपर्टी म्हणायचं. आणि थिंग्स विच आर अटॅच टू दी अर्थ आर इमूव्हेबल प्रॉपर्टी. त्यानंतर डेफिनेशन दिलेली आहे नंबरची. नंबर, NUMBR, नंबर. अनलेस द कॉन्ट्ररी अपियर्स फ्रॉम द कॉन्टेक्स्ट, वर्ड्स इम्पोर्टिंग द सिंग्युलर नंबर इन्क्लूड्स द प्लुरल नंबर. अशा प्रकारची काही महत्वाची डेफिनेशन नाही. ओथची डेफिनेशन आहे 23 ला. ओथ इन्क्लूड्स अ सॉलमन अफर्मेशन. अशा प्रकारची इथं डेफिनेशन आहे. त्यानंतर डेफिनेशन दिलेली आहे ऑफेन्स. 24 मध्ये दिलेलं आहे ऑफेन्स. Except the chapter and sections mentioned in subclauses A and B, the word offense means, आता offense म्हणजे काय? Means a thing made punishable by the संहिता. एवढंच लक्षात ठेवायचं. इतकं सोपी डेफिनेशन आहे. The things made punishable एकच शब्द आहे. What is the offense? कधी कधी इंटरव्ह्यूला विचारतात, डिफाइन ऑफेन्स अंडर द BNS. BNS मध्ये ऑफेन्सची डेफिनेशन काय? काय नाही, एकदम सोपं सांगून टाकायचं. विच इज मेड पनिशेबल. द थिंग मेड पनिशेबल बाय द संहिता इज कॉल्ड एन ऑफेन्स. अशा प्रकारची डेफिनेशन आहे. आता 25 मध्ये दिलेलं आहे ओमिशन म्हणजे काय. एकदम सुरुवातीला ऍक्ट दिली होती. ऍक्ट म्हणजे काय? ऍक्ट मीन्स पॉझिटिव्ह ऍक्ट. ओमिशन म्हणजे निगेटिव्ह ऍक्ट. ओमिशन डिनोट्स ॲज वेल ॲज सेरीज ऑफ ओमिशन्स ॲज अ सिंगल ओमिशन. म्हणजे एखाद्यानं एकापेक्षा जास्त ओमिशन केल्या तरी त्याला ओमिशनच म्हणायचं. त्याला यस लावायचं नाही, ओमिशन्स म्हणायची गरज नाही, असं इथं सांगितलेलं आहे. ऍक्ट ऑफ ओमिशन. पर्सनची डेफिनेशन दिलेली आहे. पर्सन इन्क्लूड्स एनी कंपनी और असोसिएशन और बॉडी ऑफ पर्सन्स वेदर इनकॉर्पोरेटेड और नॉट. वेदर इनकॉर्पोरेटेड और नॉट म्हणजे एखादी कंपनी अनरजिस्टर असेल तरी सुद्धा तिला पर्सन या संहितेसाठी म्हटलं जातं. त्याचे जे नुकसान असतील ते तिकडे बघितले जातील, त्यानं कंपनी रजिस्टर का नाही केली वगैरे. परंतु इथं पर्सन मध्ये काय काय आहे लक्षात घ्या. इन्क्लूड्स म्हणलेलं आहे. पहिल्यांदा ह्युमन बिईंग तर आहे ते पर्सन, त्याची वेळ, पण त्याच्यामध्ये काय काय समावेश आहे. कंपनी, असोसिएशन, बॉडी ऑफ पर्सन्स और वेदर इनकॉर्पोरेटेड और नॉट. हे याच्यासाठी आहे. म्हणजे पर्सनची डेफिनेशन दिलेली आहे. हे कशासाठी दिलेली आहे की जेव्हा पिनल कोड लागू होतं कधी कंपनीच्या विरुद्ध पण ऑफेन्सेस करतात पोल्युशनचे वगैरे, त्याच्यासाठी पर्सनची डेफिनेशन इथं दिलेली आहे. पब्लिक इन्क्लूड्स एनी क्लास ऑफ पब्लिक ऑर कम्युनिटी. 27 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर पब्लिक सर्वंटची डेफिनेशन दिलेली आहे बघा. पब्लिक सर्वंट मीन्स ए पर्सन फॉलिंग अंडर एनी ऑफ द डिस्क्रिप्शन्स. आता ही जी डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये पुन्हा ABCD ही खूप मोठी डेफिनेशन, ती कुठपर्यंत आहे बघा. ABCD पासून K पर्यंत आहे. A पासून K पर्यंत पब्लिक सर्वंटची डेफिनेशन आहे. ते तुम्ही पुस्तकामधूनच पाहून घ्या. म्हणजे जर एखादा पब्लिक सर्वंट तुम्हाला म्हणायचं असेल तर त्या डेफिनेशन मध्ये येतं का, कशात बघणार तुम्ही. सेक्शन 2 सब क्लॉज 28 त्यामध्ये तुम्हाला बघावं लागेल पब्लिक सर्वंट. कारण इथं ऑफेन्सेस बाय ऑर अगेन्स्ट पब्लिक सर्वंट असा जेव्हा एखादा टॉपिक येईल तेव्हा तुम्हाला पाहावं लागेल की वेदर ही इथे पब्लिक सर्वंट ऑर नॉट हे बघण्यासाठी लागेल. त्यानंतर 29 मध्ये म्हटलेलं आहे की रिझन टू बिलीव्ह. रिझन टू बिलीव्ह ह्या शब्दाचा डेफिनेशन दिले आहे. अ पर्सन इज सेड टू हॅव रिझन टू बिलीव्ह इफ he has sufficient cause to believe that thing but not otherwise. Reason to believe. त्यानंतर स्पेशल लॉ महत्वाचं नाही. व्हॅल्युएबल सिक्युरिटी 31 मध्ये आहे. 31 सब क्लॉज 31. व्हॅल्युएबल सिक्युरिटी म्हणजे काय. मीन्स अ डॉक्युमेंट विच इज purported to be a document whereby a legal right is created.
ज्या एखाद्या दस्ताने कायदेशीर हक्क क्रिएट होतात त्याला व्हॅल्युएबल सिक्युरिटी म्हणतात. उदाहरणार्थ सेल डीड असेल तर ती व्हॅल्युएबल सिक्युरिटी आहे. चेक असेल व्हॅल्युएबल सिक्युरिटी आहे. ज्यानं कुठला तरी हक्क निर्माण होतो त्याला व्हॅल्युएबल सिक्युरिटी म्हणायचं, हे लक्षात ठेवायचं. पण ते काय पाहिजे? डॉक्युमेंट बाय विच एनी राईट इज क्रिएटेड और लायबिलिटी इज क्रिएटेड, तर त्याला म्हणायचं हे व्हॅल्युएबल सिक्युरिटी. त्यानंतर अत्यंत महत्वाचं म्हणजे व्हॉलेंटरीली, एखाद्या व्यक्तीनं एखादी गोष्ट व्हॉलेंटरीली केली असं कधी म्हणायचं? अ पर्सन इज सेड टू कॉज अन इफेक्ट व्हॉलेंटरीली वेन ही कॉजेस इट बाय मीन्स वेअर बाय ही इंटेंडेड टू कॉज इट. जेव्हा एखादी व्यक्ती हेतुपुरस्सर एखादी गोष्ट करते, त्याचं इंटेन्शनच ते होतं, तेव्हा त्यानं व्हॉलेंटरीली केलंय असं समजलं जाईल. और मीन्स बाय विच ऍट द टाइम ऑफ एम्प्लॉईंग दोज मीन्स ही न्यू और हॅड रिझन टू बिलीव्ह टू बी लाईकली टू कॉज इट. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीनं एखादी गज घेतला आणि एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यात पाठीमागून मारला, तर ते व्हॉलेंटरीली का समजलं जाईल? तर त्याला त्या कृत्याचे परिणाम काय होतील याची माहिती होती किंवा असं माहिती असण्याचं कारण सुद्धा आहे, तर त्यावेळी हे कृत्य त्यानं व्हॉलेंटरीली केलंय असं समजलं जाईल. त्यानंतर डेफिनेशन आहे विल, WILL. विल मीन्स अ टेस्टामेंटरी डॉक्युमेंट. एकदम सोपी डेफिनेशन असते पण कधी कधी शब्द लक्षात येत नाही. टेस्टामेंटरी डॉक्युमेंट म्हणजे विल, मृत्यूपत्र, टेस्टामेंटरी. त्यानंतर 35 ला दिलेली आहे वुमन. इथं पण तसंच आहे की आपण इथं एजचा विचार करायचा नाही. वुमन म्हणजे एखादी 1 वर्षाची मुलगी असेल तिला सुद्धा या कायद्याच्या भाषेत वुमन समजलं जातं. 70 वर्षाची असू द्या किंवा 7 महिन्याची असू द्या, मुलगी आहे तर ती वुमन समजली जाते. त्याला इथं म्हटलेलंच आहे वुमन मीन्स अ फिमेल ह्युमन बिईंग ऑफ एनी एज. फिमेल ह्युमन बिईंग ऑफ एनी एज इज ए वुमन. त्यानंतर दिलेलं आहे रॉंगफुल गेन, रॉंगफुल लॉस. ही 36 आणि 37 ला दिलेली आहे डेफिनेशन. wrongful gain means a gain by unlawful means of property by which the person gaining is not legally entitled to. म्हणजे जो कायदेशीर मार्गाने मिळवायला पात्र नसताना मिळवला तर त्याला रॉंगफुल गेन म्हणायचं. रॉंगफुल गेन ज्यासाठी त्याला पात्रता नसताना मिळवणं त्याला रॉंगफुल गेन. आणि तसंच त्याचे डेफिनेशन रॉंगफुल लॉसची सुद्धा तशीच आहे. Wrongful loss means the loss by unlawful means of property to which a person losing it is legally entitled. कायदेशीरपणे तो मिळवायला पात्र असताना त्याला द्यावं लागणं म्हणजे ते रॉंगफुल लॉस आहे. उदाहरणार्थ एखाद्या बँकेमध्ये अग्रीमेंट आहे आपलं 12% इंटरेस्ट, त्यांनी 15% चार्ज केला तर यू आर कॉजिंग रॉंगफुल लॉस टू दॅट पर्सन आणि यू आर मेकिंग रॉंगफुल प्रॉफिट टू यू, रॉंगफुल गेन टू यू. म्हणून या डेफिनेशन सुद्धा महत्वाचे आहेत. त्यानंतर 38 मध्ये दिलेलं आहे गेनिंग रॉंगफुली अँड लुझिंग रॉंगफुली. गेनिंग अँड लुझिंग रॉंगफुली. तर अ पर्सन इज सेड टू गेन रॉंगफुली व्हेन सच पर्सन रिटेन्स रॉंगफुली. आता रॉंगफुल गेन कशाला म्हणायचं की मला रॉंगफुल झालेलं आहे, एखाद्याची एक नोट मोजताना जास्त आली तर ती मला रॉंगफुल गेन कधी म्हणता येईल? मी जर रिटर्न नाही केलं तर तो रिटेन न करता जर ती परत देऊन टाकली ताबडतोब मोजून की जास्त आलेली आहे वापस घे, तर ती रॉंगफुल गेन नाही. गेनिंग रॉंगफुली म्हणजे काय की ए पर्सन इज सेड टू गेन रॉंगफुली व्हेन सच पर्सन रिटेन्स रॉंगफुली. जर मी बेकायदेशीररित्या मिळालेलं स्वतःकडे ठेवलं तर ते रॉंगफुल गेन आहे. ॲज वेल ॲज व्हेन सच पर्सन ॲक्वायर्स रॉंगफुली. रॉंगफुली मिळवून ते स्वतःकडे बाळगणं, स्वतःकडेच ठेवून घेणं म्हणजे रॉंगफुली. आणि सगळ्यात शेवटचा आहे 39. Words and expression used but not defined in the Samhita but defined in Information and Technology Act and the Bharatiya Nagrik Suraksha Samhita shall have the meaning respectively assigned to them. हे जास्त महत्वाचं नाही, हे एवढंच सांगितलेलं आहे 39 मध्ये की यात जे काय आहे तेच ओल्ड CRPC जो आहे तो आता रिप्लेस केलेला आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या नावानं. तर तिथं त्या डेफिनेशन वापराव्या. तर अशा प्रकारे जे आहे ते सेक्शन 1 ऍप्लिकेबिलिटी, सेक्शन 2 सगळ्या डेफिनेशन पाहिल्या आपण. 38 डेफिनेशन आहेत जवळपास. आणि आता जो सेक्शन 3 आहे तो कसा लक्षात घ्यायचा म्हणजे आपला चॅप्टर 1 हा संपून जाईल. 1, 2, 3 तीनच सेक्शन्स आहेत आणि ते तीनच आज आपण कव्हर केलेले आहेत. तिसरा सेक्शन एकदम छोटा आहे, त्याला म्हणतात जनरल एक्सप्लेनेशन.
बऱ्याच लोकांना कन्फ्यूज होतं की जनरल एक्सेप्शन हा एक टॉपिक आहे, ते पुढे मी सांगणार आहे. जनरल एक्सेप्शन्स म्हणजे गुन्हा कृत्य केलेलं आहे परंतु ते गुन्हा नाही, असा एक टॉपिकच आहे की त्या कृत्यांमध्ये म्हणजे ऍक्ट ऑफ चाइल्ड, ऍक्ट बाय ड्रंकार्ड पर्सन, ऍक्ट डन इन गुड फेथ फॉर प्रायव्हेट डिफेन्स, हा जो टॉपिक होता ना जनरल एक्सेप्शन्स म्हणतो आपण त्याला, सेक्शन 76 ते 106 होता पूर्वी, आता तो दुसरीकडे आलेला आहे तो टॉपिक, ते सांगेन मी ते कुठं आलाय ते. परंतु त्याला व्हॅलिडिटी कुणी दिली की हे गुन्हे जे आहेत, हे जे कृत्य आहेत जनरल एक्सेप्शन्स मधले, त्याला व्हॅलिडिटी दिलेली आहे सेक्शन 3 आणि सेक्शन 3 मध्ये जनरल एक्सप्लेनेशन मध्ये म्हणलेलं आहे की थ्रू आउट दिस संहिता एव्हरी डेफिनेशन ऑफ एन ऑफेन्स, एव्हरी पिनल प्रोव्हिजन अँड एव्हरी इलस्ट्रेशन ऑफ एव्हरी सच डेफिनेशन ऑर पिनल प्रोव्हिजन शॅल बी अंडरस्टूड subject to the exceptions contained in the chapter entitled General Exceptions, though those exceptions are not repeated in such definition, penal provision or illustration. सेक्शन 3 इतका किरकोळ नाहीये, कृत्य घडलेलं आहे या कायद्यानं, पण तरी सुद्धा तो गुन्हा नाही समजला जाईल, कारण सेक्शन 3 न सांगितलेलं आहे की प्रत्येक कृत्य सब्जेक्ट टू धिस सेक्शन आहे. प्रत्येक सेक्शन जो दिलेला आहे गुन्ह्याचा यातला, त्याला लागू काय होणार आहे, हे जनरल एक्सेप्शन लागू होणार आहे. म्हणून इथं जनरल एक्सप्लेनेशन सेक्शन 3 यानं व्हॅलिडिटी दिलेली आहे कशाला, जनरल एक्सेप्शनला. तर मित्रांनो, आज आपण चॅप्टर 1 पाहिला. हा चॅप्टर 1 थोडासा मोठा होता, त्यामुळे मी एकाच सेक्शन, पण हे सेक्शन फार महत्वाचे आहेत. जोपर्यंत तुम्हाला डेफिनिशन समजत नाही तोपर्यंत पुढे जाण्याचा अर्थ नाही. म्हणून पहिल्यांदा मी तुम्हाला आज काय सांगितलेलं आहे की सेक्शन 1 मध्ये ऍप्लिकेबिलिटी ऑफ द लॉ, सेक्शन 2 मध्ये डेफिनिशन्स आणि सेक्शन 3 जनरल एक्सेप्शनच्या स्वरूपातला जनरल त्याने याच्यामध्ये डिक्लेरेशन दिलेलं आहे की एव्हरी सेक्शन ऑफ दिस संहिता विल बी सब्जेक्ट टू सेक्शन 3. तर अशा प्रकारे आपण हे आज चॅप्टर 1 ची चर्चा केलेली आहे. आपण प्रत्येक सेक्शन हा डीप मध्ये जाऊन त्याचा अभ्यास करणार आहे. सर्वात सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्याला सुद्धा हे समजावं, हा याच्या पाठीमागचा हेतू आहे. आपण चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. इतरांना पण सांगा की PNS ला घाबरू नका, हे फक्त व्हिडिओ पहा, तुम्हाला सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. हा चॅनल हा पूर्णपणे मोफत आहे, याला कुठलेही चार्जेस मी लावलेले नाहीत. काल मी पहिलाच व्हिडिओ रात्री उशिरा टाकून सुद्धा 2च तासामध्ये त्याला 70-75 व्ह्यूज आले आणि अनेकांच्या त्याच्यामध्ये कमेंट वाचायला मिळाल्या. काही लोकांनी फोन केले की सर खूप छान झाले, तर तुम्ही हे कंटिन्यू करा. काही एक अननोन व्यक्ती पुण्यातला त्याने मला फोन केला की सर तुम्ही चार्जेस का लावले नाहीत, हे काय तू फोन केला हाच माझा चार्ज. म्हणलं मला काय गरज नाही आहे चार्जेसची. हेतू हा आहे की सामान्य माणसांना कायदा समजला पाहिजे आणि ते आपलं कर्तव्य समजून मी करतोय. तर आपण पण हा याचा जास्तीत जास्त लाभ सर्वांना पोहोचावा यासाठी सबस्क्राईब करा, पाहिजे तर शेअर करा. जितकं ह्याचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढं पोहोचवा आणि याच्या पुढचा व्हिडिओ मी लवकरच टाकेन. धन्यवाद.